रोहिणी आपल्या मैत्रिणीकडे आली आहे उधारी वसूल करायला. चला बघूयात त्यात तिला किती यश मिळतंय ते. तेच पाहण्यासाठी मंचावर बोलूया कोळीवाड्याची रेखा वनिता खरात आणि कधी गोड कधी तिखट चेतना भट यांना. अगं बाई चेतू, अगं काय ग, कशी आहेस? बरी आहेस ना? बापरे, किती दिवसांनी. कशी आहे का? काय ग अगं, किती दिवसांनी भेटले तुला. कशी इतक्या बस 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 कशी आलीस? माझं ऐक. हो, दिवसांनी भेटलीस तू. काय म्हणते आता? आल्या आल्या तोंडाचा पट्टा सुरू नको करू. अगं बोलू दे ना. बोल बाई, बोल बोल बोलू दे. बोल, काय म्हणते? बोल. वने, तू माझे फोन उचलणं बंद केलंस. मला मेसेजेसला काही रिप्लाय करत नाहीयेस. मी काय समजायचं? काय मी काय करू वन्या? कसं सांगू तुला चेतूबाई? जाऊ दे, मी नाही सांगत तुला. काय काय बोलणार काय. अगं काय ग चेतू, नाही डायरेक्ट इकडे निघून यावं लागलं. मान्य, मला कळतंय सगळं. ती दुनिया बाई झोलर आहे ग, झोलर आहे. सगळी दुनिया उठसूट आपला पैसा 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 पैसा. किती पैसा? काय करायचं हा पैसा? का मेल्यावर घेऊन जाणार आहे का माणूस पैसा? आयुष्यात माणूस की नावाची गोष्ट असते की नाही चेतू? पैसा कमवू ग, आज आहे उद्या नाहीये परवा नाहीच आहे. काय करायचंय पैशाचं? तू काय? माणसाने नाती जपली पाहिजे ना ग चेतू. हा, तू बोलतेस नाती जपली पाहिजेस हे तू बोलतेस वनिता. मला तू इग्नोर करतेस, माझ्याशी कॉन्टॅक्ट तोडलास, माझे फोन तू उचलत नाहीयेस आणि तू बोलतेस नात्यांबद्दल. चेतू बाबा, पैशांबद्दल आपण बोलूयाच नको. जाऊ दे. ऐक 10 महिन्यांपूर्वी तू माझ्याकडनं 10,000 रुपये घेतले होतेस. आठवतंय ना? आठवतंय ना? आठवतंय ग बाई, आठवत. अगं ऐकते ग बाई, कान तुझ्याकडेच आहे माझा. बोल ना. घेतले होते, आठवतंय मला. घेतले होतेस ना. एका महिन्यात तू परत देणार होतीस. आज देते, उद्या देते. त्याची 7 तारीख झाली, 10 तारीख झाली, 17 तारीख झाली. तुझ्याकडे पैसे मागून मागून माझी खारीक झाली. नाही हसतेस? हसत नाही ग बाई. सिरियसली बोलते. पैसे दे ना वन्या. अगं बाई, देणार मी. का घेऊन का पळून जाणार आहे का पैसे तुझे घेऊन? का मरून जाणार आहे? पैसे नाही दिली मी अशीच मेले असं होणार? नरकात जायचंय मला? अख्ख्या महाराष्ट्रात ना ही 3 वाक्य खूप फेमस आहेत. हीच उत्तर मी जेव्हा जेव्हा आधी तुझ्याकडे पैसे मागितलेत ना तेव्हा तेव्हा तुम्हाला हीच उत्तरं दिली आहेस. अशी नको बघूस माझ्याकडे. पैसे कधी देणार आहेस तेवढं सांग. देणार ना ग बाई. काय सारखा सारखा पैसा 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 करतेस ग? काय म्हणजे माझं घरी ना माझा नवरा माझं डोकं खातोय वन्या. मी त्याला काय उत्तर देऊ? माझा जीव खातो तो. येताच आता मला विचारतो, मी त्याला काय उत्तर देऊ? अगं त्याला आपली मैत्री माहितीये का केवढी घट्ट आहे ती? नवऱ्यांना काय कामधंदे असतात का? ते तेच करतात ना. जाऊ दे ते पैशांचं सोड बा. मी तुला चहा बनवते. इथे बस. अगं चहा नकोय मला. एक बस इथे. मी चहा पिणं सोडलंय. आधी बस इथे. मी पण बनवणं सोडलंय. जस्ट टाइमपास. तुला टाइमपास वाटतो? नाही बोल. मी सिरियसली आली आहे तुझ्याकडे. विचार. 10 महिने झाले. तुला कळतंय का? 10 महिने झाले. माझे पैसे दे ना ग वन्या. पैसे दे ना माझे. देणार ग बाई चेतू. मी काय पळून चालले का ग चेतू? अगं का नाही देत? काहीतरी कारण असतील ना बाई चेतू. जाऊ दे पैशांचा तू नको विषय काढू. मी तर काढणारच नाही. काय आपली मैत्री पैशांवर आहे का चालू? मला सांग बाई चेतू. नाही पैसे कुठून? हे बघ मैत्री मी चेतू मला नाही आवडत. मला खरं तर का टाइमपास नको करू. मी नवीन पाटल्या केल्यास? चांगल्या आहेत ना? कशा? सांग ना. अगं पण तू पाटल्या केल्यास आता. तू माझ्या ना? अगं तो ज्वेलर पण म्हणाला तुमच्या सुकुमार हातावर ह्या पाटल्या खूप छान दिसतायत. सोन्याच्या? हो ए बाई,
या देहावर नकली फुटका मणी सुद्धा नाहीये, सगळं सोन्याचं आहे. तर मी काय बोलू याच्यावर? काय ग? कसं हे तू असं वागतेस मग कसं मी काय तुझ्याकडे ना ह्या पाटल्या करायला पैसे आहेत पण माझे 10,000 रुपये तू देत नाहीये. मला वाटलंच होतं बाई चेतू, तुला हेच वाटणार. मला हौस आहे या सोन्याच्या पाटल्या घालून फिरायची हौस आहे का मला सांग. अगं पण घातले तू. विचारलंस मला? मला माहितीये मी घातल्यात. जाऊ दे, नकोच बोलायला काय आता, जाऊ दे. अगं हो मला कळतंय तुझे 10,000 द्यायचे बाकी आहेत, पण मी या सोन्याच्या पाटल्या का केल्यात मैत्रीच्या नात्याने एकदा तरी विचारलंस बाई का केल्यास? माझे पैसे ठेवलेस का? तू बोलूच नको, मीच बोलते बाबा, काय नको. बोल ना, बोल. देते, देणार होते ग, पण परवाचीच गोष्ट आहे. मी निघाले, म्हटलं सकाळी उठूया, आता चल जाऊया चेतू. पै गोळा करून साठवले होते ग 10,000 तुला द्यायला. सकाळीच येणार होते तुझ्याकडे. यायचंच ना देच. अगं फोन केला असतस ना, मी आले असते. मी एवढे फोन केले तुला, तू उचलला नाहीस फोन माझा. मी आले असते. संध्याकाळी भेटणार होतीस ना भिशीच्या इथे, म्हटलं तेव्हा देऊन टाकू तुला. ते नाही जमलं. तू आली मला कळत नाही. हे आधी बंद करा तू. नाही ग, त्या दिवशी सकाळी दिले असते ना, सुटले असते बाई. ही भुणभुण नसती राहिली माझ्या कानावर. म्हणजे परवा काय झालं, मी सकाळी उठले, म्हटलं चला आता आंघोळ केलीये, चला ह्यांना नाश्ता दिला, मी नाश्ता केला, आता निघूया बाहेर. तर तेवढ्या सासूचा फोन आला. म्हटलं माझ्या दिराच्या मुलाचं लग्न आहे, ये आ बाई, लंकेची पार्वती बनून येऊ नकोस असं म्हणाली. म्हटलं कुठेच सोन आहे माझ्याकडे. हे 10,000 ठेवले, त्याच्या का पाटल्या करू का आता? नवऱ्याला फोन केला तिने, म्हणाली तिला चांगलं सोन्याने मडवा, तो सोने रुपये बॉम्ब भावकीवर फेकून मारा असं म्हणाली. काय? मी म्हटलं अहो कुठेत आपल्याकडे पैसे? ते चेतूसाठी द्यायचे 10,000 तिचे घेतलेत उधारी आपल्याकडे. आता काय सोन्याच्या पाटल्या बनवायच्या का? ऐकलं नाही माणूस, माहितीये का? ते 10,000 टाकले, सोन्याच्या पाटल्या बनवल्या मी. मला द्यायचे होते ग तुला पैसे. 10 माझे 10,000 याच्यात टाकले ना, गेले. पाटल्या केल्या. आता 3,000चा हप्ता बसलाय, माहितीये का? आता ते 3,000 देऊ का तुझे 10,000 देऊ? मला कळत नाहीये कुठून देऊ. आता वर्षभर तरी मला 10,000 देता येणार नाहीत तुझे. वर्षभर? अगं नाही ग चे, तुम्हाला द्यायचे होते ग, मी देणार. हे बघ, मी बुडवणार नाही बाई तुझे पैसे. हे बघ, कर्ज असेल ना तर माझ्या घशाखाली अन्न जात नाही बाई. काय बोलते? मला झोप लागत नाही, पापडीला पापडी मिटत नाही माझी. शांत, मी देणार बघा. शांत हो. काय गचे तू, पैसा 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 पैसा, कुठे ठेवायचा पैसा? पैसा काय मंदिराबाहेरचा भिकारी पण कमवतो, तो मैत्री कमवतो नाही ना ग. मी देणार. मला हे बघ, मी तुझे पैसे देणार. ऐक, मला पण आपली मैत्री महत्वाची आहे. मला पण ग, मला नव्हतं यायचं ग खरं तर. मला कळत मी कसं मग. माझा नवरा, माझा पण नवरा ग. अगं येता जाता टोमणे मारतो मला माझा नवरा. म्हणतो तुला व्यवहार ज्ञान नाहीये, तुला व्यवहार शून्य बाई आहेस तू, काय करू मी? आणि मला म्हणाला की तुझी मैत्रीण आहे ना, तुझी मैत्रीण वनिता खरात 1 नंबरची बुडवी बाई आहे. काय करू? मला चांगलं वाटलं. नाही ग, तुझ्याबद्दल बोललं ना, मला नाही आवडलं वन्या. बरोबर आहे ग. मला खरं मला राग येतो. तुला आपल्या मैत्रीत कसं कोण नाही बोलायचं ग कोणी? ठीक आहे ग, ठीक आहे, बोलतात ग लोक. हे बघ, बोलणार ऐक, शांत. हे बघ, बोलणारी लोक बोलतात, बोलणाऱ्यांचं तोंड आहे ते बोलणार, आपण ऐकून घ्यायचं. कशाला त्यांच्यामध्ये बोलायला जायचं? बोलतायत तर बोलू दे ना, आपण कशाला बोलायचं त्यांच्यामध्ये? हे बघ, आपली मैत्री आपल्याला माहितीये, आपला आत्मा आपला आपल्याला माहितीये. हा, आपली मैत्री आणि तो वरचा ते सगळं बघून घेतं. दुसऱ्यांना काय बोलायला जायचं नाही. शांत. मला नाही आवडलं, पण तुला मला पण बोललेलं नाही मला नाही मैत्रीत नाही यायचं कोणी. मैत्री मला हो ना बाबू, शांत हो ना, थंड हो तू. ऐक ऐक ऐक, एक शांत हो. आईस्क्रीम देऊ तुला? नकोय मला. थंड 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 होशील. नकोय मला. ऐक, मी आणते आईस्क्रीम आणते. नकोय अगं. अगं खा तू. मागच्या महिन्यात डबल डोअर फ्रीज घेतलाय, त्याच्यात लावलं होतं काल. आणते थांब. एक मिनिट, इकडे काय? आधी इकडे, आधी इथे माझ्या समोर ये. काय इथे ये माझ्या समोर, इथे ये. काय झालं? आत्ता काय म्हणालीस तू? आईस्क्रीम आणते. त्याच्यानंतर काय म्हणालीस? डबल डोअर फ्रीज घेतलाय मागच्या मला वाटलंच होतं. बस बस. अगं डबा नको, काय बोलूच नकोस काय. हे बघ, हे असंच झालं मागच्या महिन्यात माझं फ्री, असंच झालं मागच्या महिन्यात माझं असंच झालंय. बघ, तू कमी एक्सप्रेशन देते, मी जास्त दिले होते मागच्या महिन्यात एक्सप्रेशन, माहितीये? माझे 10. हे बघ, हे माझं ना नशीब कोणाच्याच नशिबी येऊ नये, शत्रूच्याही नशिबी हे सगळं येऊ नये बाई.
काय ए, रडू नकोस रडू नकोस ग. ऐक ऐक आलंय माझं ए, नको करूच रडू नको. तुला ना तुझे 10,000 मागच्या महिन्यातच मिळाले असते चेतू. अगं मग मागच्या महिन्यात आमचा जुना फ्रीज डुगू डुगू करायला लागला ग. आवाज यायला लागला त्याच्यामधून. मला भीती वाटायला लागली माहितीये. मी बातम्या पण वाचते ना ते व्हॉट्सअप वरती. म्हटलं एकदा तर काय झालं ते त्याचा गॅस बिघडला, फ्रीजचा गॅस फुटला, आग लागली, बाई जळाली. बापरे. मला पण असंच झालं बाई. बापरे, चेतूचे 10,000 देईन आणि माझे तुकडे झालेल्या चेतूला बघवतील का? गप 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 हे बोलू गप्प बस. माझं तसंच झालं ग. माझा नवरा म्हणाला हे गंभीर आहे बाई. म्हंटल घ्या, काय घ्यायचंय तो फ्रीज घ्या, नको माझे तुकडे नका बघू तुम्ही. असं झालं. मग ते 10,000 फ्रीज मध्ये गेले माहितीये. नाही तर मी दिले नसते का ग चेतू तुला 10,000. आई शपथ दिली असते माहित. पण नाही ग. चेतू माझी शपथ तुला घेऊन सांगते, तुला मी देणार. मी तुला 10,000 देणार. माझ्या ना घशाखाली अन्न जात नाही ग बाई. माझा डोळ्याला डोळा लागत नाही कर्ज असला की. माझं काय झालंय माहितीये का वन्या, आज मला माझ्या नवऱ्याने सांगितलं त्या वनिता खरातकडे जा आणि तिच्याकडून काहीही झालं तरी 10,000 रुपये घेऊनच ये, नाहीतर घरात येऊ नकोस म्हणाला. मी काय करू? चेतू त्याला काय जातं का बोलायला, मला सांग. अगं मैत्री आपली आहे. तुला आठवते का मी तुला काय काय करून पैसे दिले, कसे पैसे दिले मी तुला आठवते बाई ना? चेतू अगं माझ्या नवऱ्याला बाईक घ्यायची होती, त्याच्यासाठी आम्ही बाजूला काढून ठेवलेले पैसे आणि तेवढ्यात तुझा फोन आला. आई हो मला माहितीये ग. तेवढ्यात तुझा फोन आला. मी एका सेकंदाचाही विचार न करता तुम्हाला विचारलं का हवेत, कशासाठी हवेत, नाही ना. मी मैत्रीचा विचार केला, त्यातले 10,000 काढून तुला आणून दिले ना मी. आणि आता त्याच्याकडे बाईक नाही ग बिचाऱ्याकडे. त्याला शेअर रिक्षाने जायला लागतो ऑफिसला. तो वैतागतो ना. मग दे ना ग माझे पैसे वन्या, दे ना ग. येणार ग बाबू. चेतू मी काय पळून जाणार का? एक नवरा वैतागतो ग. एक मिनिट थांब. भाजीवाला आहे आता. हा मेला. अगं हा मेला. थांब एक मिनिट. हॅलो, काय रे शान्या, लाज वाटते? लाज वाटते का तुला? लाज. एक मिनिट. किती दिवस झाले? 3 दिवस झाले. तू मला किती रुपये द्यायचे? किती? परवा म्हणालास ना 6 रुपये सुट्टा नाही मी आणून देतो. 6 रुपये ठेवलेस तू माझे. लाज. बापाचे पैसे तुझ्या इथे झाड लागलंय, पैशांचं झाड हलवतो आणि आम्ही तुला आणून देतो. लाज नाही वाटत? घशाखाली अन्न कसं उतरतं रे तुमच्या? डोळ्याला डोळा लागतो कसा तुमच्या? 6 रुपये. अरे पै गोळा करून आम्ही पैसे कमवतो ना. काय कष्ट करतो. बाप रे बाप. नाही तू बोलोही मत. मी तुझ्या बायकोला पाणीपुरी खाताना बघितलंय तिथे. पाणीपुरी खायला पैसे आहेत माझे, 6 रुपये आणून द्यायला पैसे नाहीत तुमच्याकडे. नाही तुझ्या पोराला पण मी आईस्क्रीम खाताना बघितलंय तिकडे. त्याच्यासाठी पैसे तुला 6 रुपये. माझे 6 रुपये मिळाले पाहिजे मला, नाहीतर मी खाली येईन ना ठेला उचकटून लावीन तुझा सगळा. चल. काय ग डोक्यात जातात ना असली माणसं माझ्या. अगं दुसऱ्यांचे 6 रुपये ठेवलेत, आपल्याला झोप कशी लागते? अशी माणसांना पेटवली पाहिजे, कांदा लावला पाहिजे यांना. मी तर म्हणते पृथ्वीवरूनच नष्ट झाली पाहिजे. कर्ज घेतात देणार कोण? तू नष्ट हो. मग म्हणजे तू नष्ट हो ना. तू 6 रुपयासाठी त्याचा बाप काढलास ना भाजीवाल्याचा. माझे 10,000 रुपये वने 10,000 कळताय का तुला? माझा नवरा मला आज घरात घेणार नाहीये. मी काय करू? 10 मी तुझ्यासाठी दिले. त्या भाजीवाल्या बरोबर आपली मैत्री तोडलीस? तो भाजीवाला माझा मित्र आहे, त्याला 6 रुपये सोडायला. मैत्री एक मिनिट. मी तुझ्याकडून जे पैसे घेतलेत ते मी कर्ज नाही समजत बाई. ते आपल्या मैत्रीतला आहे व्यवहार. कर्ज म्हणून नाही. एक मिनिट. कर्ज म्हणून घेतले असते ना तेव्हाच दिले असते बाई. तू काय समजतेस मग तू माझे पैसे? अगं थोडं तरी कर्ज समज ना ग. काय ग अगं चेतू हे कर्ज बाई नाही ग. मला ना कर्ज 10,000 कन्फर्म पाहिजे. कर्ज हे बघ चिडून नाही. 2 मिनिटं. 2 मिनिटं आले मी. नाही थांब. पैसे आणेल तू. हॅलो. हो मी आले ना आता इकडे. ती वनिताकडेच आहे. मी किती वेळा मगाचपासून मिस कॉल देते. घुरघुर नुसता फोन. काय हो ती आता गेले आत. देईल ती आणून मला पैसे. देते मी. आणते देते तुम्हाला घरी आणून.
काय हो हो शेअर रिक्षानीच येईन. काय 10,000साठी मी हेलिकॉप्टर आणू का? का देईन हो आणते आणते. ती गेली आत. हा ठेवते. वने 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 काय ग पैसे? अगं झोपलीस आज जाऊन वने बाहेर. अगं बाहेर ये आधी वनिता खरंच बाहेर ये आधी. अगं झोप कशी लागते तुला? आता बडबड करते झोप नाही बाई लागत. तू झोपलीस आज जाऊन काय तू? अगं ऐक ना तुझं माझे पैसे आहेत ग वने. नवरा बाईचे तू बास ग बाई. हे पैसे माझ्या कानावर पडले ना माझं डोकं जड व्हायला लागतं ग बाई. काय पास झाला आता ना मी देते बाई तुझे पैसे जसे येतील ना तसे देते. आता बुणबुण नको. हाय ग डोकं जड झालं जरा पडते ग मी. जा तुम्ही येते नाही माझे पैसे घेऊन येते ग बाई. असं आता नको बाई जरा झोपू दे ग मला. पैसा 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 काय ग पैशाचं कुठे घेऊ? वनी उठ ना. अगं माझे पैसे आणायला उठ ना वनी. वनी उठ ना ग. झोपलेल्याला उठवणं सोपं आहे. हे असं झोपेचं सोंग घेतलेल्याला उठवणं ना अशक्य आहे वने. आता बघ ये तर घरी मैत्री मैत्री करत माझ्याशी. दरवाजा ओढून घे ग. हाड ग हाड. बाप रे किती तो धगसपणा. चेतू तुझी दया आली मला फार. मी अजूनही धक्क्यातून सावरली नाहीये. बाप रे बाप. मग हास्यरसिक्यावर काय म्हणतात प्रसादा? पुन्हा एकदा कार्तिक विश्वामित्रेची संकल्पना आणि विजयकुमार राख यांचं लिखाण दोन्ही नावं नव्या नव्यानी ऐकू यायला लागलीत आणि ती वारंवार ऐकू येतात. ही फार चांगली जमेची गोष्ट आहे. कार्तिक आजच्या 6 स्किट्समधल्या 2 संकल्पना कार्तिकच्या आहेत आणि हा वेग थक्क करणार आहे. कार्तिकचं अभिनंदन आणि विजयकुमार राख यांच्यासाठी पण टाळ्या. चांगला विषय होता. चांगल्या पद्धतीने मांडला तुम्ही दोघींनी. तुमच्या दोघींचं कौतुक. परफॉर्मन्स उत्तम. सई नॅचरल परफॉर्मन्स होता. एकतर मला एक गोष्ट खूप आवडली की 2 खूप एबल आणि धडाकेबाज पोरींच्या खांद्यावरती ही जबाबदारी दिली आणि ती त्यांनी तेवढ्याच जिद्दीने आणि चिकाटीने पार पाडली. दोघींची ही कामं खूप नॅचरल. फारच छान. म्हणजे कुठल्या तरी घरात डोकावतोय असा आम्हाला फील आला. चेतू तुझी हतबलता आणि त्याच्यातून तू कॉमिक टायमिंग साधलंस ते खूपच अप्रतिम होतं. मला ही जोडी फार आवडली. पुन्हा बघायला आवडेल. मजा आली गाईज. गर्ल्स मजा आली. आणि काही रिॲक्शन्स वनी तुझ्या फार कमाल होत्या. पण तरी अशी मैत्रीण नको ग बाई.